युएसए 1945 पर्यंत न्यूट्रल होता बरं. युएसएने म्हटलं होतं आम्ही युद्धात भाग घेणार नाही आणि सगळ्यांना शस्त्र पुरवत होते, यांना पण पुरवत होते, यांना पण पुरवत होते. सो झालं काय की जपानने हे कॅल्क्युलेशन केलं की रशियाला शस्त्र युएसए पुरवत आहे. मग जपानच्या 200 बोटी निघाल्या सबमरीन. जो नॉर्मल रस्ता होता तो त्यांनी नाही घेतला, यांनी आडमार्ग घेतला आणि झिगझॅग करून, म्हणजे जर तुम्ही सरळ मार्गाने गेलात, तुमचा हा जर रस्ता आहे समुद्राचा आणि तुम्ही अशा प्रकारे सरळ 200 बोटी गेला तर इथून तुमचा रडार तुम्हाला कॅप्चर करेल की काहीतरी हालचाली चालल्यात. यांनी काय केलं, बोटी अशा नेल्या होत्या, झिगझॅग गेले होते, त्यामुळे रडार त्यांना कॅप्चर करू शकला नाही. आणि कोणाला काहीही माहिती नसताना यांनी पर्ल हार्बरला जाऊन, पर्ल हार्बर वॉज द कोस्ट ऑफ युएसए, आणि तिथे जाऊन ज्या बोटी समुद्र किनाऱ्यावर उभ्या होत्या ना सगळ्या शस्त्रांनी भरलेल्या, त्याला सबमरीननी खालूनच बुडवलं. म्हणजे 500 बोटी त्यांच्या बुडाल्या. युएसए वॉज अस्टाउंड, शॉक टेक्निकली की हे काय झालंय. जोपर्यंत काही कळेल तोपर्यंत जपानच्या बोटी त्यांच्या घरी परत पोहोचल्या. आणि मग युएसएने म्हटलं की नाव दिस इज द रिअल वॉर. युएसएला तुम्ही छेडलेलं आहे फॉर नो रिझन. आणि मग युएसए या युद्धामध्ये सामील झाला.